आपल्यासोबत उज्ज्वला थिटे आहेत. सूचकाची सही नसल्यामुळं अर्ज बाद करण्यात आला. आपलं काल चर्चा झाली होती की तुम्ही आणि मुलगा गेला होता आणि हो. सर्व प्रक्रिया पूर्ण केली. ती काय झालं नक्की? आता एक तर 4 दिवस आम्हाला जाण्यामध्ये किती अडथळे आले होते हे पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. प्रत्येक संघर्ष करत आम्ही तिथपर्यंत गणिमिकावा करत पोहोचलेलो होतं आणि आम्ही आदल्या दिवशीच असं काही ना काही अर्ज आमचा बाद होईल हे आम्हाला थोडीशी खंत होती आणि ती खंत बरोबरच झाली म्हणायचं. पण पहिल्या दिवशी आम्ही डॉक्युमेंट सगळे कलेक्टर साहेबांना दाखवलेले होते. त्यांनी ते सर्व पाहिले होते आणि त्याच्यामध्ये म्हणले होते फक्त शालेय ह्याचा दाखला नाही आहे, शौचालयाचा दाखला नाही आहे आणि मतदार यादीची प्रमाणित यादी 10/11/2025 प्रमाणेची मग ती नव्हती. त्यांची रिक्वायरमेंट आम्ही तिथं केली होती तर त्यांनी ती दिलीच नव्हती. मेल केले होते, अर्ज केले होते तर रिप्लाय नव्हता. ज्यावेळेस कलेक्टर साहेबांनी सांगितल्यानंतर मग सीओनी रात्री 11 वाजता कॉल केला आणि म्हणले मॅडम असं असं देतो. सुरुवातीला मी दाखला मागितलं तर सीओ सरांनी, कारण यांनी सांगितलेलंच असणार आहे त्याचा दाखला देऊ नका, तर त्यांनी काय सांगितलं त्यात शौचालयाचा दाखला आम्ही देऊ शकत नाही की कारण तुम्ही पुण्यामध्ये असता आणि तिथं 2 वर्ष झालं गेली राहता, मग इथं हे नियमित वापरामध्ये नाही आहे. मग नियमित वापरामध्ये नाही आहे तर आम्ही दाखला कसा द्यायचा? हास्यास्पद गोष्ट आहे की एखादी व्यक्ती जर कुठं दूरगावी घरी येत असेल तर तिथून त्यांनी काही गोष्टींसाठी इथे यावं का? मग ते दाखल्याचं पण पूर्तता परत झाली आणि पूर्तता म्हणजे तिथं गेल्यानंतर आम्हाला तिथे ते सगळं प्रशासन हल्लं गेलं. आम्ही गेलो होतो 6ला, 5:30 वाजता. तिथं आम्ही ऑफिसच्या बाहेर 6 वाजल्यापासून 9:45पर्यंत होतो. 9:45ला ऑफिस उघडलं. त्याने आल्या आल्या पटपट सगळं सीओ साहेबांनी प्रत्येकाने लगेच शौचालयाचे दाखले काढले, प्रमाणित यादी काढली, बेबाकी दाखला काढला आणि आमच्या हातामध्ये दिला. मग आम्ही इथून ऑनलाईन तर सगळं फॉर्म भरलेले होते. मग मतदार यादी आम्हाला पूर्वी जे माझं वोटिंग कार्ड असेल त्याप्रमाणेच माणूस भरतंय ना. ते 1042 नंबर होता, 5 नंबर प्रभाग होता, त्याप्रमाणे आम्ही ऑनलाईन भरलेलं होतं. आणि तिथं गेल्यानंतर दुसरा एक मला पेज देण्यात आला. मग त्या पेजमध्ये देण्यात आल्यानंतर मी आपलं जे सध्या माझा प्रभाग प्रसारित यादीप्रमाणे मी 4 नंबरचा भाग टाकलेला होता. आणि मग अनुक्रमणिका जर माझ्याकडून हे झालं ते मिसमॅच झालं असेल मुलाचं तर जाताना तर सगळ्या त्यांच्यासमोर सूचकाच्या सह्या तिथं करतात म्हणले. मग प्रत्येक 5 पेजेसवर सूचकाच्या सह्या आहेत. 6व्या पेजेसवर सही कशी नसेल? बरं ती सही नाही हे जाच पडताळणी करण्याचं काम कुणाचं? दुसऱ्या पेजवर सही नाही, दुसऱ्या पेजवर एकूण 6-7 पेजवर जेवून सह्या केलेल्या आहेत मुलांनी. आणि सूचक तिथंच होता. सूचक त्या गावामध्ये आम्हाला अनुमोदक आणि सूचक नगरसेवकासाठी मिळायचं नाहीत म्हणून मी नगरसेवकासाठी फॉर्म भरले नाही, कारण दुसरा व्यक्तीच नव्हता. स्वतःचा मुलगा होता त्यामुळं नगराध्यक्षपदासाठी इच्छुक होते आणि ते झालं पण. मग सूचक गावात ह्यांना घाबरून कोण व्यक्ती आली नाही तर हा धडधडीत एकच मुलगा होता. छोटा बुटका नव्हता का, त्याला कुठं वेशभूषा करून आणायची नव्हती का, कुठं दुबई मुंबईवरून आणायचं नव्हतं लपवून आणि पळवून. कुठल्या काही आमदारकीची कुठे ह्याची निवडणूक हे नव्हती निवडणूक की त्याला गपचूप चोरून आणलं गेलं. 6 फूट 1 इंचाचा धडधडीत मुलगा मोठा तुमच्या समोर दिसतोय तर ते काम तुमचं होतं. सूचकाच्या सह्या कुठं घ्यायच्या कुठं नाही, त्यांनी आज ज्यावेळेस चेकिंग करत होते त्यावेळेस त्यांचंच काम होतं ना ते. आमच्या तर नजर चुकीनं राहिलेलंच नाही आहे ते. आणि ह्याने ज्यावेळेस मुलाला मी माफी मागण्यासाठी घेऊन जात होते, आमचे हे झालं होतं भांडणचे मग, तर ते त्यावेळेस मला त्यांचं वक्तव्य होतं रजन मालकांचं की 302 कलमातून मी माझी मुलं सोडवलेली आहेत. तुमच्या मुलानं लय हुल्लडबाजी आणि हे केलं तर मी असलं खपवून घेणार नाही, कुठं पोचवेन असं म्हणले. मग जो माणूस स्वतःच्या मुलाला 302 कलमातून बाहेर काढू शकतो तो 2 कागद बदलायला एका रात्रीत काय करू शकतो? आता तुम्ही वकिलाकडे जाऊन मला काय चर्चा झाली? वकिला साहेबांनी सरळ सरळ तर ते म्हणले हे शक्यच नाही आहे म्हणले. जिथं 500 ह्याच्यावर सही आहे ते काम त्यांचं होतं म्हणले की प्रत्येक कागदावर सही झाली आहे की नाही ते आरओ सरांचं काम होतं. 3 टेबलवर तुम्ही बसता, गव्हर्नमेंटचे तुम्ही पगारी घेता, मग कुठल्या पगारी घेता? जाच पडताळणीसाठीच ना. बरं मी ह्या आधी काही कुठल्या 5-50 निवडणुका नाही लढले. 40 वयाची बाई आहे मी, पहिल्यांदाच निवडणूक लढतीये आणि आता आम्हाला काय कल्पना आहे का? आणि एकही वकील धाकाने आमच्यासोबत कधी त्या दिवशी आला नाही. इथं मोहोळमध्ये नोटरीसुद्धा कुठल्या वकिलांनी केली नाही. एक सरांनी धाडसाने आम्हाला नोटरी केली आणि ज्या ज्या ठिकाणी नोटरी करण्यासाठी जाते तर ह्यांचं माणसं माझ्या मागावर होती. मोहोळमध्ये माझा पाठलाग होत होता कुठे जाते नोटरी करायला की त्या वकिलांना जाऊन धमकायचं. हा प्रयत्न तर मी स्वतःच्या डोळ्याने बघितला. एका सरांनी धडाडीनं आम्हाला नोटरी करून दिली. आता पुढची काय असणार आहे? आता शेवटी हे बघा, पाटील परिवाराच्या विरुद्ध आहे बघा आम्ही लढाईत उतरलेलेच आहो. मोहोळ पोलीस स्टेशन असू, इतर पोलीस स्टेशन असू आणि कोर्ट असू, मला ते आता घरच्यासारखंच झाले. एखादी मुलगी किंवा सून जशी माहेरी जाते तसं पोलीस स्टेशन आणि कोर्ट हे माझ्यासाठी माहेर झालेलं आहे. त्यामुळं मला आता उठाचं की यांच्या विरोधात बालहक्काला हेलपाटे मारते, मानवी हक्काला मारते, आता जिल्हा न्यायालय आलं अजून लढणार शेवटपर्यंत. हो,
बाळा कुणीही आता म्हणले काहीतरी उज्ज्वला थिटे आणि तिचा मुलगासाठी ह्यांनी कितीही ऑफर दिल्या, कितीही नातेवाईकमध्ये घातले, कितीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, तर सर्व जनतेसमोर आज मीडियाच्या मार्फत सांगते, असा पैसाच तयार झाला नाही की उज्ज्वला थिटे आणि तिच्या मुलाला विकत घेईल असा. सूचक म्हणून तो होता. सह्या केलेलं तुला आठवतं का सगळं? हो सर, 100%. आता मी जसाही तो उभा आहे तसंच त्याचे निवडणूक अधिकारी जे ते होते तिथे कार्यकारी त्यांच्यासमोरच मी स्वतः उभा होतो. माझ्या 5 पेजेसवरती माझ्या सह्या झालेल्या आहेत. सूचक म्हणून माझी सही कशी काय राहील. आणि माझी आई खास करून मला सूचक म्हणून त्यासाठीच घेऊन गेली होती. तिथं आमच्या जीवाला धोका होता. फक्त मला कसं त्यांच्यासमोर सूचक म्हणून सही करायची होती. ह्या अनुषंगाने मी त्यांच्या आईसोबत गेलेलो होतो. आणि जर बायचान्स माझ्याकडून सूचक म्हणून सही राहिली असेल तर त्याने आमचा फॉर्मच कसं काय घेतला. तिथं 3 ते 4 जण कार्यकारी अधिकारी बसले होते. मग त्यांनी म्हणायचं की 2 नंबरला सूचकचा फॉर्म असतो. मग 2 नंबरच्या फॉर्मवरती यांचं लक्ष जात नाही का की मॅडम सूचक म्हणून सही नाही. निवडणुकीमध्ये लढण्यासाठी मूलभूत कागदपत्र म्हणजे वोटिंग कार्ड असणे आणि सूचक, ह्या 2 गोष्टी असल्याशिवाय माणूस पुढची प्रक्रिया करूच शकत नाही. मग मी सूचक म्हणून त्या ठिकाणी मी कन्फर्म अशी सही केलेली होती. हां, आणि बाकीच्या पाठीमागच्या 5 पेजेसवरती सुद्धा माझी सही केलेली होती. पण ते म्हणतात की सूचकची सही केली नाही. बरं, सूचकची सही केली नाही तर त्या अनुषंगानं त्रुटीबाबत तुम्ही आम्हाला कोणताही ईमेल केलेला नाही, कोणत्याही SMS द्वारे छाननीद्वारे तुम्ही आम्हाला कळवलं गेलं नाही. ती त्रुटीद्वारे त्यांनी काय केलं, आमचं जे अनगरचं बंद घर आहे त्या बंद घरी जाऊन त्यांनी ते त्रुटी लावली. बघा हे किती हे कधी? कालच छाननी होती छाननीच्या दिवशी काल. हा. हां, काल म्हणजे तुम्हाला माहित छाननी. नव्हतं? हां, मग या ज्या आधी- कोणत्या गोष्टी त्रुटी आहेत त्या अनगरच्या घरी जाऊन लावल्या गेल्या. कुणाचाही आम्हाला ईमेल आला नाही किंवा कोणाचाही कॉन्टॅक्ट आला गेला नाही की असं असं तुमचे तिथं लावली गेली आहे म्हणून. तिथं आमचं जाणार कोण आहे अनगरमध्ये असं घरातून? तुम्हाला कोण म्हणलं लावली होती? स्वतः निर्णायक अधिकाऱ्यांकडे आम्ही स्वतः चौकशी केली. बरं, आतापर्यंत CO साहेबांचा माझा ह्यापूर्वीपासून गेली वर्ष झालं ईमेलच्या द्वारे संदेश आहेत. ईमेलद्वारे मी त्यांना काय काय पाहिजे ते माझे डॉक्युमेंट्स मागते. आता मध्ये 2-3 दिवसापूर्वी मेल केलेला आहे. ह्याच्या आधी पण मुलाच्या रहिवासी दाखल्यासाठी पण मी केलेला होता. आणि तहसीलदार साहेबांकडे तर माझ्या जमिनीची पण केसेस वगैरे आहेत. पुन्हा त्या निवडणुकीतून मतदार यादीतून नाव गायब करण्याचे केसेस आहेत. ही गेली 1 वर्ष झालं त्यांचं प्लॅनिंग आहे. त्यांना माहिती उज्ज्वला तिथे विरोधात गेले, अनगर नगर पंचायतला भविष्यात निवडणूक लावू शकते. या वर्षात त्यांनी 3 वेळेला माझा निवडणुकीतून नाव बाद करण्याचा प्रयत्न केला. सगळे माझ्यापाशी कागदपत्रे आहेत. गेल्या 9/6/2025 रोजी माझ्या दिराला त्यांनी निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी सीमा होळकर मॅडम यांच्याकडे केस टाकली. ह्या अनगरच्या आहेत का, आणि जर अनगरच्या असतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवा. परत मी 26-27 पेजेस सगळे पुरावे दाखवले. 2 वर्ष झालं जरा काही कारणानिमित्त तिकडं आहे. तुमचं फक्त इतकं काम आहे की व्यक्ती दुबईला राहू नाहीतर कुठं गोव्याला राहू, 5 वर्षातून येऊन एकदा मतदान करणं एवढंच काम आहे ना. आणि मतदार यादीमध्ये नाव दुबार जर असेल तर तुम्ही एका ठिकाणीचं डिलीट करू शकत होता. तर माझं तुम्ही चेकिंग करा. याआधीही त्यांनी काढलं नाव. 12 मेला लोकसभेचं कधी इलेक्शन झालं तेव्हा गपचूपच काढलं. बूथ लिगल ऑफिसरनी मला नोटीस न देता नाव काढलं. मग मी 15 ऑगस्टच्या उपोषणात ते बोलून दाखवलं, माझं नावच काढलं. पुन्हा 15 सप्टेंबरला आता सगळ्या या गोष्टीतनं संघर्ष करत राहणार जोपर्यंत न्याय मिळत नाही जोपर्यंत जीव आमचा राहतोय. आता यांच्याकडून आमचा जीव राहतोय की नाही ते आता महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला वर्गांना समजेल की उज्ज्वला ताईचा जर जीव वाचवायचा असेल तर आमच्या पाठीमागे ठामपणे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आणि आता लढा जोपर्यंत आमचा जीव आहे तोपर्यंत आम्ही पाटील परिवाराविरोधात लढत राहणार. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, मोहोळ.